बघा इथे हा पॅच आहे खराब रस्त्यांचा, आपण इझिली फिक्स करू शकता. दोन शेडी टनल में आपका स्वागत है. आणि रस्त्यांची कंडिशन खराब झाली संगमेश्वर मध्ये, जसं लोक म्हणतात तसंच झालंय. चिपळूणच्या एंट्रीलाच खड्डे झालेत भरपूर, आणि चिपळूणचा हा ब्रिज कधी होणार आहे काय माहिती. वाव बघा मस्त व्ह्यू आहे. पार्ट 2 स्टार्ट झालाय आणि आपण आता कशेडी घाट बघू शकतात. आपण कशेडी घाटात जाऊ. तर रस्ता बघा कॉन्क्रीटचा आहे प्रॉपर, काही इश्यू नाहीये, मस्त आहेत रोड. धामणदेवी आहे इथे खाली गाव. हा मला वाटतं ओल्ड, हा ओल्ड कशेडी घाट आहे हा इथून वर, आणि हा नवीन नवीन कशेडी घाटच्या सुरुवातीलाच आहे बघा खड्डेच खड्डे. जुना कशेडी घाट वरतून गेला, आता आपण टनल मधून जातो. ते खड्डे रिपेरेबल आहेत, गणेश उत्सवापर्यंत करू शकतात. तर गव्हर्नमेंटनी लक्ष द्यावं. परत हे बघा इथे हा पॅच आहे खराब रस्त्यांचा, आपण इझिली फिक्स करू शकता. 2 दिवसाचं काम आहे ते. हे छोटे मोठे असे, ते छोटे मोठे जेव्हा जास्त गाड्या येतात तेव्हा ते अजून मोठे होतात खड्डे. वाव बघा मस्त व्ह्यू आहे. घाट एरिया चढायचं म्हणजे घाट चढायची गरज नाही, आता आपण डायरेक्ट टनल मधून जाणार. कशेडी क्रॉस केलं की रत्नागिरीत, कशेडी पण मला वाटतं रत्नागिरीमध्येच येतं. चुकत असेल तर कमेंट मध्ये सांगा मला. ह्या ब्रिज वर खड्डे आहेत, खड्डे आहेत, खड्डे. स्लो 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 खड्डे आणि ग्रेव्हल आहे पूर्ण. वाळू छोटे छोटे ते असतात ना, वाळू नाही, छोटे छोटे दगड आहेत, ज्याच्यामुळे काय आहे बाईक खराब आहे. ठीक आहे, थँक्स टू एक्सपल्स आपण इझिली निघालो. दोन्ही टनल स्टार्ट झालेत. टनल कडे जाईपर्यंत रस्ता जरा खराब आहे, मध्ये मध्ये पेस मेंटेन नाही करू शकत तुम्ही, स्पीड जाऊ नाही शकत जास्त, स्लो करावा लागतं. ये बॉय टनल में आपका स्वागत है, कशेडी टनल में आपका स्वागत है. आवाज बघा कसा घुमतोय. एक नंबर. टनल मध्ये राईट साइडला काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम चाललंय बघा. ते रात्री किंवा ओव्हर स्पीडिंग दोन करत असेल त्याला प्रॉब्लेमॅटिक आहे बघा. सगळ्या बोरी ठेवल्या आहेत सिमेंटच्या, आणि आपण आलो बाहेर टनल मधून. सर्दी आली मला थोडी. मस्त क्लायमेट आहे. इथे एक डायव्हर्जन आहे, गाडी करतो स्लो. हा रस्ता अजून बनलाच नाही, लास्ट टाइम आलो तेव्हा पण असंच होता. लेफ्ट वाली लेन जेव्हा आपण टनलमधून बाहेर पडतो तिकडे सिंगल लेनच चालू आहे. लेफ्ट साइडचं ते बघा खोदकाम वगैरे चालू आहे याचं. हा पार्ट 2 आहे, आणि याच्यात आपण रायगड एंड टू रत्नागिरी एंड त्याचे आपण हायवे अपडेट बघतोय.
तर इथून डायव्हर्जन आहे लेफ्टला. तो किती हिरवं म्हणजे बोलतात ना घनदाट जंगल, तसं आहे. हे बघा लेफ्टला पूर्ण. इथे जी लोक राहत आहेत ना, खरं सांगतो त्यांचं त्यांची हेल्थ खूप जबरदस्त, एक्स्ट्रीम फिट असणार ते. कारण त्यांना एवढं ऑक्सिजन भेटत आहे विदाउट पॉल्युशन. आम्ही शहरात राहतोय बट ऑक्सिजन वगैरे सगळं पॉल्युशन मध्ये राहतो आपण. शहरात राहतो बट पॉल्युशन किती आहे, पॉल्युशन मध्ये राहतो आपण. त्यामुळे हे सही आहे. ओझरवाडी गावात इथे पुढे रस्ता खराब आहे, छोटा ब्रिज आहे पण त्याच्यावरती रोडची हालत खूप खराब झाली आहे. पंजिम किती दाखवतोय, 350, 350. रत्नागिरी 196 आणि खेड 19. अजून बरंच डिस्टन्स कव्हर करायचं मला वाटतं, अराउंड 300 किलोमीटर. आतापर्यंत रत्नागिरीमध्ये एंटर केल्यापासून आपल्याला स्टार्टिंगलाच कशेडी घाटला कशेडी घाटच्या टनलला पोहोचेपर्यंत बरेचसे म्हणजे जो रस्ता आहे त्यात बरेचसे खड्डे आहेत. त्याची कंडिशन थोडीशी खराब आहे. कशेडी घाट बोगद्यामध्ये रस्ते चांगले आहेत, पुढे पण आता चांगले आहेत. बघू आता मध्ये परत खराब रस्ते जेव्हा येतील तेव्हा मी तुम्हाला परत दाखवतो. खेड रेल्वे स्टेशन वाला रोड आहे, इथे डायव्हर्जन आहे. ठीक आहे, रस्ता तर ओके आहे. बघा इथून खाली खेड रेल्वे स्टेशन आहे, दिलंय भोसलेला पण राईट दिलाय. डायव्हर्जन आहे, ठीक आहे आपण स्ट्रेट चाललोय. इथे ब्रिजचं काम चालू आहे बघा, ब्रिज बनतोय. हास्य घाट आहे हा, जो कॉर्नर आहे ना हा खूप डेडली कॉर्नर आहे. खूप गाड्या त्या ह्याच्यावरती आपटल्या आहेत जाऊन. तिथे टायर्स लावलेले, ते सगळे टायर्स गायब झालेत, बऱ्याचशा गोष्टी झाल्यात. बिचारी रे, गेली, उडाली. आपल्या विंडशील्डला आपटली आणि उडाली. शिवफाटा, शिवफाटा इथे एक आला, टोल नंबर 3. अजून आपण रत्नागिरीमध्येच आहोत. चिपळूण इथून 26 किलोमीटर दाखवते फक्त. म्हणजे आता परशुराम घाट येईल. परशुराम घाट उतरलो की चिपळूण आलो. पोलादपूर वरून जेव्हा आपण कशेडी घाट क्रॉस करतो तेव्हा हे येतं, काय त्याला बोलतात, हा पण टोल बंद आहे. तेव्हा रत्नागिरी स्टार्ट होतो. चिपळूण वरून नाही बोललं तरी 4-5-6 तास तरी असणार पुढे, मला तरी वाटतंय. आज आपल्याला रात्र होते, ऑक्सिलरी लावायला हवी होती असं वाटायला लागलंय मला आता. ठीक आहे, बघूया, जो होगा देखा जाएगा. पावसाची बारीक सर आहे, एकदम बारीक. औशी फाटा आहे, इथे ब्रिजचं काम तर काय झालंच नाहीये. चिपळूण इथून 17 किलोमीटर आहे आणि सिंगल लेन चालू आहे. इथे गाडी जरा आरामात, सावकाश आणि काळजीपूर्वक चालवा. रत्नागिरी एंटर केल्यापासून रस्ते आतापर्यंत स्मूथच आहेत, काय इश्यू नाही. चिपळूणच्या एंट्रीलाच खड्डे झालेत भरपूर. आणि चिपळूणचा हा ब्रिज कधी होणार आहे काय माहिती. मी खूप आधी, वर्षांआधीपासून बघतोय इथे ब्रिज होतोच आहे. आणि हा एक ब्रिज असा आहे ना की हा झाला ना तर मेजर ट्रॅफिक कमी होऊन जाईल, मेजर ट्रॅफिक. कारण की हा तुम्हाला डायरेक्ट सिटीच्या एक्झिटला आहे त्याची एंट्री. आणि सिटी नाही असं नाही म्हणू शकत ऍक्च्युली, एक्झिट इथून जाताना ही सिटीची एंट्री. ओके, आपण असं बोलू शकतो की चिपळूणच्या स्टार्टिंगला आहे हा, तर तुम्हाला डायरेक्ट चिपळूण सिटीच्या बाहेर घेऊन जातो, टेन्शनच नाही कसलं. त्यामुळे
खाली पण ट्रॅफिक कमी होईल जे इथे होतं ते, आणि गाड्या सुसाट निघून जातील वरून. पण हा ब्रिज जेवढा लवकर होईल तेवढं बरं आहे. लास्ट टाइम ते जी घटना झालेली चिपळूणला ब्रिज पडलेला, कोसळलेला, ते ह्याच ब्रिजची होती. चिपळूण मेन सिटी मधून आता आपण बाहेर चाललोय. गुहागरला जायचं, तुम्ही इथून राईट घेऊ शकता. हा वाला राईट गुहागरला जातो. खड्डे खड्डे अलर्ट. हॅप्पी पंजाबी धाबा. रूप है. नको काका, आता नको, लेट आहे. सो फार सो गुड. सगळं नीट आहे, काही इश्यू नाही अजूनपर्यंत तरी. रस्ते पण सुंदर आहेत, खड्डे नाहीत, काय नाहीत. तर आपण कामथे गावापासून पुढे आलोय. हा कोणता घाट आहे माहित नाही, पण याच्यात गाडी मस्त चालते. म्हणजे सगळे कर्व्स आहेत. पाऊस असल्यामुळे थोडा कॉन्फिडन्स लो आहे, नाहीतर इथे लिनिंग करायला मजा येते. 240 किलोमीटर झाले टोटल. टाइम झालाय 3:25. 15:25. 3:25. तर थांबतो जेवायला कुठेतरी आणि घरी फोन करून अपडेट देतो. आहे चिपळूण पोलीस ठाणे हद्द समाप्त. ओके.
आवड ती रत्नागिरी 74 आणि गोवा 334. रत्नागिरी डिस्ट्रिक्ट स्टार्ट झाल्यापासून क्लास रस्ते आहेत, कुठे काही इश्यू नाही. आता बघू, संगमेश्वरला लोक बोलतात खराब आहे, आणि मी पण बघितलेलं लास्ट टाइम गेलेलो तेव्हा. तेव्हा मी कारनी गेलेलो. आता बघू, रात्रीची वेळ होती. आता रिअल सिच्युएशन कळेल किती प्रोग्रेस आहे काय. हा टोल येतोय. गोळवली गाव आलं. गोलवली काय गोळवली गाव आहे एक्झॅक्ट. हा, गोळवली गाव आहे. इथे बघा एकच लेन बनलेली, ती पण संपली. आणि राईटला तर काय लेनचा आता पताच नाही. इथे तर असं वाटतं की काय कामच नाही मध्ये. हे बघा, संगमेश्वरच्या दिशेने आपण आता. डोंट नो वाय, बट हा मधला पॅच तसाच ठेवलाय. डोंगर फोडायचं काम तसंच ठेवलंय. त्याच्या पुढे परत लेन चालू होते. हे बघा, पुढे परत तशीच लेन चांगली कंटिन्यू दोन्ही साईडला. इथे राईट साईडला तिथून रस्ता होता संगमेश्वर रेल्वे स्टेशनला जायला. आणि रस्त्यांची कंडिशन खराब झाली संगमेश्वर मध्ये. जसं लोक म्हणतात तसंच झालंय. हा रस्ता जसा दिसतो तर आहे बनलेला पुढे, पण ठीक आहे, काहीतरी असेल. हा ब्रिज आहे ऍक्च्युली. आणि आता आपण ही बघा, नदी आहे खालती. वाव, मस्त सीनिक आहे. हा ब्रिज जेव्हा बनेल तेव्हा आपण वरून डायरेक्ट जाता येईल सुसाट. इथे आता सर्व्हिस रोड आहे हा, तो पण खराब आहे. ऍटलिस्ट हा तरी नीट करा गणेशोत्सवाच्या आधी. सगळे शाळेवाले सुटलेत. ड्राय पॅच वरून घेऊया. इथे ड्राय पॅच हा. हा ब्रिज, इथे रस्ते खूप खराब आहेत. ब्रिज तर हाय नाही, बनतोय. पण जो सर्व्हिस रोड आहे किंवा जो ऑल्टरनेटिव्ह रोड आहे बाजूला, तो तर खूपच खराब आहे. म्हणजे मला फील होतंय की मला मागचा टायर स्किड मारतोय जसं मी रेफ करतोय. लाल माती. हे बघा, इथे काम तर तसं चालू आहे जोरदार. डोंगर पोखरला आहे बऱ्यापैकी. ब्रेकचा टाइम झाला. आता आपण ब्रेक घेऊया, कुठेतरी थांबूया. 24 किलोमीटर. हा, इथे तर लेनच नाही एक पण कॉन्क्रीटची, डांबरच आहे. हे तर मला वाटत नाही ह्या इयर एंड पर्यंत पण होईल. इथे ब्रिज बनवतात कसा तरी. कुठे चाललाय हा ब्रिज? हे बघा, नुसती माती. ओके, हा ब्रिज तर दिसतोय, फक्त फाउंडेशन दिसतंय. संगमेश्वर मध्ये रस्त्याची हालत खराब आहे खूप. महार्लेश्वर इथून 35 किलोमीटर लेफ्टला. ठीक आहे, संगमेश्वर पॉइंट आहे.
हा जुना ब्रिज आहे. वरती दोन बनतायत ते नवीन आहेत. इथे रॉक कटिंगचं काम चालू आहे. लेफ्ट साइडला बघू शकता पूर्ण लाल माती आहे. टायर रंगला असेल, टायर सोबत माझी गाडी पण खालून रंगली असेल.